ब्रेकनंतर एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे लाल भवानी सेवा सेवक भरती निघालेली आहे। धाराशिव ब्रेकिंग आहे ही। तर तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या निर्णयाने तुळजापूर मंदिर प्रशासनामध्ये खळबळ माजली आहे। तुळजाभवानी देवीच्या दरबारात मंदिर संस्थान सरळ सेवेमध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना नोटीस दिलेली आहे। तर मंदिर संस्थांना कर्मचाऱ्यांकडून बँक गॅरंटी म्हणून नोकरीसाठी प्रत्येकी 2 लाख रुपये भरण्याच्या सूचना दिल्यात। 39 कर्मचाऱ्यांकडून बँक गॅरंटी म्हणून मंदिर संस्थांना 78 लाख रुपये सक्तीनं वसूल केल्याची माहिती आहे। तर कर्मचाऱ्यांनी 2 वर्षांच्या कालावधीमध्ये नोकरी सोडून जाऊ नये म्हणून ही प्रक्रिया असल्याचं कळत आहे। तर कर्ज काढून मंदिर संस्थांची बेकायदेशीर बँक गॅरंटी भरण्याची कर्मचाऱ्यांवर नामुष्की ओढावली आहे। कर्मचाऱ्यांमध्ये यामुळे नाराजी पाहायला मिळते। तर तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी ही भरती केलेली होती। कर्मचाऱ्यांनी मंदिर संस्थान पैसे भरून घेत असल्याचं तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा दिलं होतं। तर हे पैसे कर्मचाऱ्यांना परत मिळणारच आहेत, फक्त गॅरंटी म्हणून पैसे घेत असल्याचं मंदिर संस्थांकडून स्पष्टीकरण देण्यात आलं होतं, पण कॅमेऱ्यासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिलाय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी बालाजी निरफळ हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। बालाजी, काय सांगाल, इथं संस्थांमध्ये भरतीसाठी लोकांकडून लाखो रुपये उकळण्यात आले होते, नेमकं काय प्रकरण आहे हे? एकूण जर बघितलं तर एक 7 ते 8 महिन्यापूर्वी जे आहे ते तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी मंदिर प्रशासनाचा कारभार गतिमान व्हावा यासाठी सरळ सेवेतील 39 कर्मचाऱ्यांकडून भरती जी आहे ती प्रक्रिया राबवण्यात आली होती। याच्यामध्ये मंदिर पीआरओ असतील किंवा इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। मात्र ह्या भरती करतावेळी या कर्मचाऱ्यांना ज्या काही मंदिर संस्थांना सूचना दिल्या होत्या त्या हे पूर्ण करून ही भरती प्रक्रिया पार झाली होती। मात्र आता कर्मचाऱ्यांना मंदिर तहसील प्रशासनामार्फत सांगितलं जात आहे तुळजाभवानी की तुम्ही 2 लाख रुपये जे आहे ते भरती करायचे आहेत आणि हे त्यांच्या पगारातून किंवा काटल्याचं सुद्धा काही प्रकरणं जी आलेली आहेत आणि 2 लाख रुपये भरा यासाठी केले जात आहेत की हे कर्मचारी जे आहे ते सरळ सेवा भरतीद्वारे केलेले आहेत, त्यांना कुठेतरी इतर जॉब मिळाला तर हे कर्मचारी सोडून जाऊ शकतात। त्यामुळे हे 2 लाख रुपये जे आहेत ते कापून घेण्यात येत आहेत। याची तक्रार देखील तत्कालीन जिल्हाधिकाऱ्याकडे या कर्मचाऱ्यांनी केली होती। मात्र काही कर्मचारी जे आहेत ते गरीब आहेत, त्यांच्याकडे सध्या हे 2 लाख रुपये भरायला नाहीयेत। त्या कर्मचाऱ्यांना कर्ज काढून भरण्याची वेळ जी आहे ती येत आहे। एकूण सगळी जर प्रक्रिया बघितली तर प्रक्रिया पारदर्शक राबवली, मात्र हे 2 लाख रुपये आता कशासाठी कापून घेतले जात आहेत आणि कशासाठी हे मंदिर संस्थांना द्यायचा हा एक मोठा प्रश्न आहे। नोकरी कुठं करणं हा ज्याचा त्याचा अधिकार असतो, तो अधिकारावरती कुठेतरी गदा आणण्याचा प्रकार जो आहे तो प्रशासन या निमित्तानं करताना दिसत आहे। 2 लाख रुपये कापून घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांना ही नोकरी सोडता येणार नाही 2 वर्ष किमान हे पैसे परत येईपर्यंत तरी कुठेतरी एक आडकाठी प्रशासनाकडून घातली जाते। त्यामुळं स्वातंत्र्यावरती ही कर्मचाऱ्यांच्या गदा आहे। जर ह्याच्यापेक्षा चांगला जॉब मिळाला तर कर्मचारी तिथं जाऊ शकतात। मात्र आता जी परिस्थिती आहे या 2 लाखामुळे कुठेतरी त्यांची आडकाठी करण्याचा प्रयत्न होत आहे, याची तक्रार प्रशासनाकडे केलेली आहे। आता नेमकं नवीन जिल्हाधिकारी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांची बदली झालेली आहे, नवीन जिल्हाधिकारी हे कालच रुजू झाले। त्यामुळे आता हे त्यांच्या दरबारात प्रकरण गेल्यानंतर ते काय कारवाई करतात। मात्र मंदिर प्रशासनाचे आपण बोलण्याचा सकाळी प्रयत्न केलेला आहे, त्यांनी मात्र ही यावर बोलण्यास नकार देऊन एवढंच सांगितलं आहे की कर्मचाऱ्यांचे जे पैसे काढून घेतले ते पैसे परत आम्ही देणारच आहोत। मात्र फक्त कर्मचाऱ्यांनी 2 वर्षाच्या कालावधीत कुठे जाऊ नये। मात्र फना याच्यामध्ये कर्मचारी हा स्वतःचा अधिकार देऊन काम करत असतात, त्यांना कुठेतरी चांगला जर जॉब मिळाला तर ते जाऊ शकतात। कुठेतरी आडकाठी करण्याचा प्रयत्न मंदिर संस्थांकडून केला जात आहे। बालाजी, एकूणच असं म्हणता येईल की काम केल्यानंतर पैसे मिळतात, मात्र त्यांना काम करण्याच्या आधीच पैसे द्यावे लागतात, त्यामुळे कुठेतरी एक अन्याय म्हणावा लागेल त्यांच्यावर। आता पुढे नेमकं काय होतं याचा फॉलोअप आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। छत्रपती संभाजीनगरमधील राजर्षी शाहू महाराज माध्यमिक विद्यालयातील सामूहिक कॉपीचा प्रकार समोर आलाय। एकाच हॉलमध्ये 125 विद्यार्थ्यांपैकी 124 विद्यार्थ्यांनी एकाच पर्यायाला टिक मार्क केली। तसंच केंद्रामध्ये सही असलेल्या 16 पर्यवेक्षकांपैकी एकाही पर्यवेक्षकाला मान्यता नसल्याचंही समोर आलंय।